स्थानिक गुन्हा शाखेकडून केमिकल पासून दूध बनविणाऱ्या दूध संकलन केंद्रावर छापा। 3 आरोपीकडून 17,32,816 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालनकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून सदर पथकास दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे, सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना इसम नामे रामदास नवनाथ उबाळे, राहणार फकराबाद, तालुका जामखेड यांच्या दूध संकलन केंद्रामध्ये केमिकल पासून दूध तयार करून ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी श्री राजेश नामदेव बडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्राशन विभाग अहिल्यानगर यांना बोलावून घेऊन त्यांच्यासह रामदास उबाळे यांचे दूध संकलन केंद्रावर छापा टाकला। सदर ठिकाणी समीर कमरुद्दीन शेख, अफ्ताब कलीम शेख, रामदास नवनाथ उबाळे हे मिळून आले। त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाने अधिकारी व पोलीस पथकाने दूध संकलन केंद्राची ठिकाणाची पाहणी केली असता सदर ठिकाणी दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 6 ड्रम मध्ये 1198 लिटर पॅराफाइन नावाचे केमिकल दूध पावडर मिळून आले। सदर केमिकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपूस करता त्यांनी सदरच्या केमिकल पासून दूध तयार करण्यात येत असून 6 ड्रम मधील केमिकल पासून 24,000 लिटर दूध तयार होत असल्याचे कळविले। त्यावेळी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमिकलची पाहणी करून सदर केमिकल पासून मानवी शरीरास घातक असे दूध तयार होत असल्याचे कळविले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 2,39,600 रुपये किमतीचे 1,198 लिटर पॅराफिन ऑइल, 81,056 रुपये किमतीचे प्लास्टिकच्या बॅग मध्ये पांढऱ्या रंगाची 300 किलोग्राम पावडर, 12,160 रुपये किमतीचे 320 लिटर केमिकल पासून तयार केलेले दूध, 14 लाख रुपये किमतीच्या 2 पिकअप वाहन असा एकूण 17,32,816 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 84/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 274, 275, 123, 3(5) सह अन्न सुरक्षा व मनके कायदा 2006 चे कलम 26(1), 26(2), शिक्षा कलम 57-59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर हे करत आहे।